पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील घराण्याच्या राजकीय प्रभावाला आव्हान देणारी आघाडी उभी केली आणि यातून विविध तालुक्यांमध्ये संपर्क वाढवणं, स्थानिक पातळीवरील नेत्यांना सोबत घेणं आणि आपला राजकीय प्रभाव विस्तारण्याच्या पालकमंत्र्यांच्या हालचालीमुळे मोहिते पाटील गटासमोर आव्हान निर्माण झालंय। आणि याच पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मान खटाव आणि अक्कलकोटमध्ये सुरू केलेल्या भेटीगाठीकडे विशेष लक्ष लागले। पालकमंत्र्यांच्या वाढत्या प्रभावाला प्रत्युत्तर देण्यासाठी मोहिते पाटील स्वतः मैदानामध्ये उतरत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे। आमदारकीची मुदत संपल्यानंतर काही काळ तुलनेनं शांत असलेले मोहिते पाटील या निमित्तानं राजकीयदृष्ट्या पुन्हा सक्रिय होताना दिसत आहेत। त्यांच्या वाढत्या संपर्कामागं नेमकी आगामी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव होत आहे का की केवळ कार्यकर्त्याचे संवाद वाढवण्याची रणनीती आहे, याबाबत तर्कवितर्कही व्यक्त होत आहेत। माजी खासदार मोहिते पाटील यांची जी आजवरची राजकीय कार्यपद्धती पाहता त्यांचा एखाद्या भागामध्ये वाढता संपर्क हा आगामी राजकीय हालचालींचा संकेत मानला जातो। त्यामुळे सध्याच्या त्यांच्या भेटीगाठी मागे नेमका कोणता राजकीय अजेंडा आहे याबाबत उत्सुकता आहे। स्थानिक पातळीवरील नाराजी आणि विविध गटांमधील मतभेद आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या नव्या शक्यतांचा अंदाज घेत मोहिते पाटील आपली राजकीय ताकद पुन्हा एकवटत आहेत का याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष आहे। दरम्यान मोहिते पाटील यांच्या या दौऱ्यामुळं राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत। पुढील काळात कोण कोणाच्या गटात जातो आणि कोणती ही नवी राजकीय समीकरणं आकाराला येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जिल्ह्यातील राजकारणामध्ये अक्कलकोटचं वजन वाढत असल्यानं मोहिते पाटलांचा तेथील नेते कार्यकर्त्यांशी संपर्क हा आगामी समीकरणाशी निर्णायक ठरू शकतो। मोहिते पाटलांची अक्कलकोट तालुक्यामध्ये पारंपरिक राजकीय ताकद आणि विविध भागामधील कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क यामुळे त्यांच्या सक्रियतेकडे समर्थकांसह विरोधकांचंही लक्ष आहे। माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये राजकीय वावर काहीसा मर्यादित असल्याचं चित्र आहे। मात्र अलीकडच्या काळातील त्यांचे दौरे आणि भेटीगाठी पाहता ते सक्रिय राजकारणात आपली भूमिका ठळक करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत। मोहिते पाटलांच्या सध्याच्या हालचालीचे अंतिम राजकीय स्वरूप स्पष्ट झालेलं नसलं तरी मान खटाव आणि अक्कलकोटमधील संपर्क वाढवणं ही बाब विरोधकांसाठी दुर्लक्षित करण्यासारखी नाही।